मित्रांनो, गांधींची खादी आणि टोपी ही खरं तर हल्लीच्या राजकारणातून अस्तंगत होत चाललेली बाब आहे. परंतु असं असलं तरी विदर्भातला एक मतदारसंघ असा आहे का जेथील प्रमुख उमेदवार अधूनमधून का होईना गांधी टोपी परिधान करणारे आहेत. बुलढाणा हे त्या लोकसभा मतदारसंघाचं नाव. बुलढाण्यातल्या या मतदारसंघात या टोपीखाली नेमकं दडलंय काय हेच आपण आज जाणून घेणार आहोत या विदर्भाच्या रिजनल डायरीमध्ये. नमस्कार, मी किरण अग्रवाल. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या मतदारसंघाने मुकुल वासनिक हे काँग्रेसचे नेते आणि आनंदराव अडसूळ हे तत्कालीन शिवसेनेचे नेते या दोघांना निवडून दिल्यावरती केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. या देशाचं केंद्रीय मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे. गेल्या सलग 5 टर्मपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि त्यातल्या 3 टर्म जे निवडून येत आहेत ते प्रतापराव जाधव यांनी यंदा टोपी बदलली आहे. मित्रांनो, ही टोपी बदलली आहे म्हणजे नेमकं काय केलं आहे का? शिवसेनेतून त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदे सेनेच्या वतीने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांच्या समोर उभे ठाकलेले आहेत ते उद्धव सेनेचे त्यांचेच एकेकाळचे सहकारी राहिलेले नरेंद्र खेडेकर. या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने अटीतटीचा सामना होताना येथे दिसतो आहे. यंदा रिंगणात असलेल्या उमेदवारांकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल का यंदा 11 उमेदवार हे विविध पक्षांच्या वतीने रिंगणामध्ये उभे आहेत तर 10 उमेदवार हे अपक्ष आहेत. पक्षीय उमेदवारांमध्ये उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर, शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांच्याबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर, बसपाचे गौतम मघाडे यांच्यासह अन्य काही उमेदवार आहेत. तर मगाशी म्हणालो तसे 10 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये रविकांत तुपकर आणि संदीप शेळके या 2 तशा मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. आजवरच्या निवडणुकीचा जर इतिहास पाहिला तर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उमेदवारांची ही निवडणूक होती आहे. म्हणजे 21 उमेदवार एकूण यंदा या रिंगणामध्ये आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या चरणात 26 एप्रिल रोजी या मतदारसंघामध्ये मतदान होणार असून 1961 मतदान केंद्र साकारण्यात येणार आहेत. जवळजवळ 17,82,700 मतदार याच्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील. विशेषतः 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये 300 पेक्षा अधिक मतदान केंद्र याच्यासाठी साकारण्यात येत आहेत. आपण गेल्या म्हणजे 2019च्या निवडणूक निकालाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला एक लक्षात येईल का त्यावेळेला शिवसेना एक संघ होती आणि राष्ट्रवादीसुद्धा एक संघ होती. त्यावेळेला या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना 5,21,000पेक्षा अधिक मतं मिळालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे रिंगणामध्ये होते, त्यांना 3,88,690 मतं मिळालेली होती आणि वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कर लढत होते, त्यांनी जवळजवळ 2.25 लाख म्हणजे 1,72,627 एवढी मतं मिळवलेली होती. आपण जर मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर या मतांच्या टक्केवारीमध्ये एक बाब आपल्याला प्रकर्षाने दिसून येणारी आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंगणे आणि वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कर या दोघांच्या मतांची बेरीज जर आपण केली तर ती 51% होते. म्हणजे येथे निश्चितपणे हे सांगता यावं का या दोघांमध्ये झालेल्या मतविभाजनामुळेच प्रतापराव जाधव यांचा विजय त्यावेळेला सुकर झालेला होता. आपण आकडेवारीच जर बघितली तर त्यावेळेला शिवसेनेला 46.6% मतं मिळालेली होती, राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची 34.7% मतं मिळालेली होती आणि वंचितच्या उमेदवारांना 15.4% मतं मिळालेली होती. मागच्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता वंचित म्हणजे त्यावेळेला भारिप बहुजन महासंघाच्या नावाने निवडणूक ज्या लढल्या गेल्या होत्या अवघ्या 2 ते 3% मतं त्यांच्या उमेदवाराला मिळाली होती. परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितला तब्बल 15%चा हा टप्पा गाठता आला होता. लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती याचा जर आपण ग्राफ पाहिला तर 6ही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारास
जवळजवळ 82 ते 92 हजार मतं त्यावेळेला म्हणजे गेल्यावेळी मिळालेली होती. आघाडीच्या उमेदवाराला त्याच्या स्वतःच्या म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघात व त्याच्या शेजारच्या म्हणजे मेहकरमध्ये जवळजवळ 77 हजारापेक्षा अधिक मतं मिळालेली होती. यातही मेहकर हा जाधवांचा बालेकिल्ला होता. तेथे शिंगणे यांनी त्यावेळी चांगली लढत आपल्याला दिलेली दिसून येईल. आपण हा ग्राफ जर बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येईल का 4 विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये आघाडी व युतीच्या उमेदवारांमधला मतांचा गॅप जो आहे तो 25 ते 38 हजाराच्या दरम्यान राहिलेला आहे. आणि दुसरे जे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत सिंदखेड राजा आणि मेहकर या दोघांमध्ये तो गॅप हा 6 ते 7 हजाराचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे ही 2 मतदारसंघ आणि ज्या चिखली मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर येतात त्या मतदारसंघामध्ये यावेळेला कशा पद्धतीचं मतविभाजन होतं किंवा कशा पद्धतीची मतं कोणाला मिळतात यावर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. आपण गेल्या 6 निवडणुकांमधील मतांची टक्केवारी विविध पक्षांना मिळालेली ती जरी पाहिली तरी आपल्या लक्षात येईल का युतीला 41 ते 49% मते मिळालेली दिसून येतात. आघाडीला ती 34 ते 40% मते मिळालेली आहेत आणि वंचितला गेल्यावेळी 15% मते मिळालेली होती. म्हणजे 2019मध्ये वंचितने मोठी झेप या मतदारसंघामध्ये घेतलेली दिसून येते. त्यामुळे यावेळेला वंचितचे जे उमेदवार आहेत मगर ते नेमके किती मतं घेतात हे सुद्धा बघणं यावेळेला औत्सुक्याचं ठरलेलं आहे. आजवरच्या निवडणुकातील उमेदवारांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर 1971मध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे 4 उमेदवार त्यांनी या मतदारसंघातून लढत दिली आणि त्यानंतरच्या काळामध्ये 1991मध्ये सर्वाधिक 44 उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात होते. आणि यंदा म्हणजे 2024च्या ह्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे 21 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. यातही गेल्या 3 निवडणुकातील उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर ती भलेही कमी अधिक राहिली असेल परंतु या 3ही निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या ही मात्र 7-7 एवढीच राहिलेली आपल्याला दिसून येते. यंदा मात्र त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 10 उमेदवार अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. लक्षात घेण्यासारखी अजून एक बाब सांगतो का आजवर या मतदारसंघामध्ये फक्त 10 महिलांनी निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यातल्या 2 भगिनी या पक्षातर्फे लढल्यात आणि 8 भगिनी या अपक्ष म्हणून लढल्यात. यंदाच्या रिंगणामध्ये एकही महिला निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहे. आणखी एक इंटरेस्टिंग बाब आपल्या लक्षात आणून देतो मित्रांनो का वयाची 100 पार केलेले मतदार जे आहेत ते देखील या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येमध्ये आहे. विधानसभेचा जो सिंदखेड राजा मतदारसंघ येतो त्याच्यात सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 230 वयाची 100 पार केलेले मतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बुलढाणा आहे ज्याच्यामध्ये 196 मतदार आहेत आणि सर्वात कमी वयाची 100 असलेले 27 मतदार जे आहेत ते विधानसभेच्या मलकापूर मतदारसंघामध्ये येतात. राजकीय प्राबल्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. याच्यामध्ये शिंदे सेनेचे 2, भारतीय जनता पार्टीचे 3 आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे 1 असे आमदारांचं संख्याबळ आहे. परंतु हे सर्व महायुतीचे आमदार आहेत त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला फेवरेबल वातावरण आहे का असं आपल्याला खात्रीने म्हणता येऊ नये अशी सध्याची स्थिती आहे. सर्वात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो का 2 सैनिकांमध्येच इथली ही लढत प्रामुख्याने होते आहे आणि त्याच्यामुळे गद्दार विरुद्ध खुद्दार असा रंग त्याला देण्यात येतो आहे. तसं पाहायला जर गेलं तर प्रतापराव जाधवांनी टोपी बदलली हे खरं आहे परंतु त्यांच्यासमोर उद्धव सेनेचे जे खेडेकर आहेत त्यांनीही ती बदललेली आहे हे आपल्याला विसरता येऊ नये. त्यांचाही प्रवास जो आहे तो शिवसेना त्यानंतर काँग्रेस आणि पुन्हा घर वापसी म्हणजे शिवसेना उद्धव गट असा झालेला आहे. अजून एक गंमत आहे मित्रांनो या लढतीमध्ये तीही सांगतो. गेल्यावेळी उमेदवार म्हणून परस्परांविरुद्ध लढलेले प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे यंदा एकाच मांडीला मांडी लावून बसलेले आपल्याला दिसून येत आहेत. तर त्यांच्यासमोर म्हणजे गेल्यावेळी प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी जीवाचं रान करणारे त्यांचे सहकारी त्यांचे सोबती नरेंद्र खेडेकर हे मात्र यंदा जाधवांच्या समोर शड्डू ठोकून रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात म्हटलं जाते तशी ही लढत या दोघांमधली म्हणजे दुरंगी होईल असं आपल्याला म्हणता येऊ नये. ती तिरंगी होण्याची चिन्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. विशेषतः अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले
शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे त्याच्यामध्ये आजवर काम केलेले जे युवा नेते आहेत रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि ते रिंगणात आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मजल मारलेली आपल्याला दिसून येते आहे. विशेषतः सोयाबीनच्या दरवाढीसाठी ज्या पद्धतीची आंदोलनं त्यांनी या अलीकडच्या काळामध्ये केलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्गाचा आणि युवा वर्गाचा एक मोठा पाठिंबा त्यांना मिळताना दिसून येतो आहे. या व्यतिरिक्त वंचितचे मगर रिंगणामध्ये आहेत, याचबरोबर बसपाचे उमेदवारही रिंगणामध्ये आहेत. ही सर्व उमेदवार किती मतं मिळवतात किंवा ज्याला आपण म्हणतो का वोट कटिंग कशा पद्धतीने होतं त्याच्यावरही बरंचसं काही चित्र या मतदारसंघातलं अवलंबून राहणार आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी कशा पद्धतीचं मतदान होतं आणि कोणाची टोपी नेमकी शाबूत राहतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे. तोपर्यंत आपण बघत राहूया लोकमत.